नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लिंगणूर तालुका मिरज येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात उघड्यावर इंजेक्शन व वैद्यकीय कचऱ्याचा साठा. मिरज तालुक्यातील लिंगणूर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात अत्यंत गंभीर व धोकादायक प्रकार उघडकीस आला असून रुग्णालय परिसरात उघड्यावरच इंजेक्शन्स, औषधांचा व्हायल्स आणि वैद्यकीय कचऱ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड लगतच घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चिकित्सालयाच्या आवारात अनेक ठिकाणी वापरलेल्या तसेच उघड्या अवस्थेतील इंजेक्शन, सुया आणि औषधांचे अवशेष विखुरलेल्या स्थितीत दिसून येत आहेत. काही ठिकाणी तर बादलीभर वैद्यकीय साहित्य उघड्यावर ठेवण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर परिसरात काही साहित्य जाळण्याचाही प्रकार झाल्याचे चिन्ह आढळून आल्याने पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार अधिकच धोकादायक ठरत आहे. हा प्रकार 1-2 दिवसाचा नसून गेल्या अनेक महिन्यांपासून अशीच परिस्थिती असल्याची माहिती प्राप्त होत आहे. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच परिसरातील मोकळ्या जागेत पावलोपावली इंजेक्शन्स व वैद्यकीय कचरा आढळून येत असल्याने संबंधित प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे. दरम्यान या ठिकाणी खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या काही व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या वैद्यकीय कचऱ्यामागे अशा खासगी प्रॅक्टिस करणाऱ्यांचा हात आहे का, याबाबत संशय व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या काहींनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. शेजारी शाळा असल्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वैद्यकीय कचरा हा अत्यंत संवेदनशील व धोकादायक मानला जातो. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असताना तो उघड्यावर ठेवणं ही गंभीर निष्काळजीपणा असल्याचं स्पष्ट होत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी हा कचरा उघड्यावर ठेवण्याचे निर्देश दिले होते का? जर तसे नसेल तर जबाबदारांवर कोणती कारवाई होणार हे आता महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वीही अशा प्रकारांवर केवळ समज देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याने यावेळी तरी ठोस कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी होतीये. दरम्यान लिंगणूर पशुवैद्यकीय अधिकारी शिवांगी रनानवरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की काही दिवसापूर्वीच हा कचरा विल्हेवाटीसाठी जमा करून ठेवण्यात आला होता. सध्या तो सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मिरज येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत सुर्वे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. कचरा तात्काळ हटवण्यात आला असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सर्व प्रकारामुळे ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला असून संबंधितांवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगणूर. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.